मित्रांनो, हा प्रश्न वर्गीकरणावरचा आहे। पेट्रोमायझॉनमध्ये डॅश-डॅशद्वारे अँटीकोगुलंट स्त्रावले जातात। पेट्रोमायझॉन ज्याला आपण लॅम्प रे म्हणत असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या। लॅम्प रे म्हणजे हे सायक्लोस्टोमाटा या प्राणी गटातील प्राणी आहेत मित्रांनो। सायक्लोस्टोमाटा म्हणजे असे प्राणी ज्याला जबडा वगैरे नसतं आणि जबडा नसणाऱ्या प्राण्याला आपण काय आहे ॲग्नाता या गटामध्ये घेत असतो आणि या गटातील हे प्राणी आहेत। हे प्राणी काय करत असतात माहित आहे का? मासे जे असतात त्यांच्या जवळ चिपकतात, आतमध्ये त्यांचे आपण म्हणतो नाही आतमध्ये एखादे काय त्यांचं म्हणतो फ्लॅजिला किंवा एखादा घटक टाकतात आणि तो रक्त शोषतात आणि रक्त पातळ करण्यासाठी ते गोटू नये म्हणून त्यांच्यामध्ये मित्रांनो माहित आहे का लाळ ग्रंथी ज्याला बक्कल ग्लँड म्हणून पण ओळखत असतो आपण, ह्यांच्यामधून काय अँटीकोगुलंट असणारे रसायन स्त्रावले जातात। बाकी बघा गॉबलेट सेल हे आपल्या जठरामध्ये किंवा लहान आतड्यामध्ये असतात जे म्युकस तयार करत असतात मित्रा। यानंतर हा जो काही म्युकस ग्रंथी आहेत या म्युकस ग्लँड जे आहेत हे पेट्रोमायझॉन किंवा मिक्झिन या सायक्लोस्टोमाटावर असतात पण शरीराच्या वरच्या भागावर असतात, ज्या कारणामुळे म्युकस तयार होतं आणि त्यांचं शरीर स्मूथ दिसतं आपल्याला। झायमोजिन जे आहे हे पण आपण म्हणू शकतो काय आहे हे जठर किंवा ह्याच्या पॅनकेरियामध्ये आढळतात, ज्याचं काम हे एन्झाईमची निर्मिती करणे असते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।